हॅलो, गुड आफ्टरनून. आज संडे, आरामाचा दिवस. उद्यापासून रुटीन चालू, मुलांची शाळा चालू होती आहे. आणि तसंच आज फादर्स डे आहे. सर्वांना हॅपी फादर्स डे. आज मी माझ्या वडिलांना, मी नाना म्हणायची, त्यांना खूप मिस करते. त्यांना आमच्यातून जाऊन 17 वर्ष झाली. आम्ही लहान होतो, मी 9वीला. पाहिजे होते ना ते सोबत, पण कधी कधी वाईट पण वाटतं. आजूबाजूचा वातावरण बघून, लोक कसे वागतात. परवाचंच उदाहरण आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक आजोबा आजींना घेऊन आले होते, त्यांच्या बायकोला. आजोबांचं वय 87 ते 88 वय होतं. 5वी शिकलेले. आणि मी त्यांची सही घेत असताना असंच विचारलं की आजोबा, शिक्षण काय झालंय तुमचं? अक्षर अजून पण छान आहे. आजोबा म्हणले, माझी जुनी 5वी झालेली. वारकरी संप्रदायातले होते. आणि नंतर मला कळालं की ते वृद्धाश्रमातून आलेत. त्यांच्यासोबत एक माणूस पण होता, त्यांची सही पाहिजे होती. तर त्यांना त्यांचं नातं विचारलं, ते थांबले जरा वेळ. मग बोलले, मी त्यांचा नातू लागतो. नातू वगैरे कोण नाही, तो असाच होता त्यांच्यासोबत आलेला, त्यांना सोडायला. वाईट वाटतं. ज्यांच्याकडं आहे त्यांना त्याची किंमत नाही, ज्यांच्याकडं नाही त्यांना विचारा. आईवडिलांना खूप प्रेम द्या. ते गेल्यावर त्यांची किंमत समजते. असे वागू नका. मला खूप बोलायचंय एका विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.